आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे क्रिस्पी व्हायरल झालेली समोसा ट्विस्टरची रेसिपी। चला तर सुरू करूया। आजची रेसिपी खूप मस्त क्रिस्पी स्नॅक्स आहे ही। तर त्यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे। जितकं तुम्हाला बनवायचं असेल ना तितक्या प्रमाणामध्ये मैदा घ्यायचा। तुम्ही अंदाजे 1 कपच्या जवळपास मैदा घेतला, त्यामध्ये पाऊण चम्मच मीठ व 1 चम्मच अजवाईन हातावर असं मॅश करून टाकलं। अगोदर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये कळकळीत असं 2 चम्मचच्या जवळपास तेल टाकायचं आहे आपल्याला, किंवा या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता। नंतर जे तेल आहे पूर्ण गरम केलेलं, ते छानपैकी असं पूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं आहे। पूर्ण लावून घेतलं की त्याची मूठ बनते की नाही बनत हे चेक करायचं। बनत असेल तर तुमचं मोहन परफेक्ट झालेलं आहे असं समजून त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि त्याचा सेमी हार्ड असा डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। तर अशा प्रकारे मी थोडं थोडं करून पाणी टाकलं आणि याचा डो तयार करून घेतलेला आहे। आत्ता हा डो तयार झाला आहे, तर याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं। नंतर एक कांदा घ्यायचा, त्याला छानपैकी असं बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला। बारीक चिरलेला तुम्ही याला चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता किंवा अशा प्रकारे बारीक करून सुद्धा टाकू शकता। सोबतच मी 3 बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि नंतर कोथिंबीरसुद्धा घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही स्प्रिंग अनियन पण टाकू शकता असेल तुमच्याकडे तर, किंवा नसेल ना तरी चालेल। नंतर काय केलं, मी उकडलेले 2 आलू होते माझ्याकडे, त्याला छानपैकी असं मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे। कधी पण घरी तुमच्या एक्स्ट्राचे 2 किंवा 3 आलू उरले असेल ना बॉईल केलेले, तर ही रेसिपी त्यामध्ये बनवून बघायची। नंतर जे चिरलेले व्हेजिटेबल्स आहेत ते त्यामध्ये टाकायचे। सोबतच काही मसाले टाकायचे, जसं धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, हळद व थोडंसं रेड चिली पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं। आणि हे सगळं काय करायचं, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे मिक्स करून झालं की याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवायचं आणि जो बनवलेला डो होता, आता 10 मिनटाच्या जवळपास झाले असेल, तर डो घ्यायचा, त्याला एकदा आणखी छानपैकी असं मळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे मोठे मोठे असे गोळे घ्यायचे आणि त्याला लाटून घ्यायचं आहे। पोळीसारखंच लाटायचं, पण पोळीपेक्षा जाड असते, म्हणजे भाकरीसारखं थोडंसं हलकंसं असं लाटून घ्यायचं। थोडीशी जाडसरच पोळी ठेवायची, खूप पातळ नाही करायची, नाही तर बरोबर आपल्याला जमणार नाही। तर अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे चपाती त्याची, बघू शकता किती जाड आहे तर। आणि जो बनवलेला मसाला आहे तो त्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे एका साईडने। तुम्ही पूर्ण साईडने पण करू शकता, म्हणजे पूर्ण पोळीवर सुद्धा तो मसाला स्प्रेड करू शकता आणि दुसरी पोळी त्यावर असे चिपकवू शकता, तसंही करू शकता। किंवा अशा प्रकारे एका साईडने मसाला लावला आणि दुसऱ्या साईडने असं चिपकवून फोल्ड करून असं चिपकवू शकता। अशा प्रकारे छानपैकी कॉर्नर्स चिपकवून घ्यायचे आणि हलकंसं थोडंसं बेलने हलकं, अगदी हलकं असं लाटून घ्यायचं। नाही लाटलं तरी चालते, बट असं हाताने प्रेस करण्यापेक्षा असं बेलने लाटलं की बरोबर सुरळीत होऊन जाईल। नंतर काय करायचं, चाकूने असं कट मारून घ्यायचे आहे, लांबट असे कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर याला ट्विस्ट करायचं आहे। तुम्हाला सांगते कशा प्रकारे करायचं। अशा प्रकारे ट्विस्ट करायचं, म्हणजे हे ट्विस्टर समोसा तयार होऊन जाईल। आणि एक काळजी घ्यायची, यामध्ये काही जो मसाला आपण जेव्हा भरतो ना, म्हणजे चपातीवर स्प्रेड करतो, तो खूप जास्त नाही भरायचा, अगदी थोडासाच भरायचा, खूप असा एक्स्ट्रीम लेवलचा नाही भरायचा। आणि अशा प्रकारे भरून झाला की आपल्याला कडकडीत अशा तेलामध्ये फ्राय करायचं आहे। मीडियम हॉट ऑइलमध्ये गरम केलेल्या तेलामध्ये छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। सुरुवातीला काय करायचं, गॅसची फ्लेम ही हाय ठेवली ना तरी चालेल, कारण की सपोज तुम्ही लो फ्लेमवर शिजवायला गेलं किंवा साधं मंद आचेवर सुद्धा शिजवायला गेलं ना, तर त्याचे ट्विस्टर आहे ना ते असे उघडले जाते। त्यामुळे काय होते की पूर्ण जो मसाला आहे तो तेलामध्ये सांडून जाते आणि हे ट्विस्टर अशा प्रकारे क्रिस्पी पण बनत नाही आणि पूर्ण जी शेप आहे ना ते सुद्धा बिघडून जाते। तर यामध्ये ही काळजी घ्यायची की सुरुवातीला हॉट ऑइलमध्ये चांगलं कडकडीत तेलामध्येच याला फ्राय करायचं आणि 2 मिनटानंतर, अगदी 1-2 मिनटानंतर
थोडी मीडियम गॅस करून घ्यायची आहे, म्हणजे तितकं प्रमाणामध्ये ते ट्विस्टर आहे ना ते उघडणार नाही. अशा प्रकारे गरम केलेल्या छानपैकी तेलामध्ये आपल्याला थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे सर्व. बघू शकता तुम्ही एक पण असं फुटलेलं नाही आहे आणि जे शेप आहे ना ती सुद्धा छानपैकी अशी ट्विस्टरसारखी आलेली आहे. अशा प्रकारे फ्राय करून झालं की मस्तपैकी तुम्ही चटणीसोबत आवडत असेल चटणीसोबत खाऊ शकता, पण टोमॅटो सॉससोबत खूप छान लागते. अशा प्रकारे आजची समोसा ट्विस्टरची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.